हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 131. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 4. गीतोपदेशामधील 4 युक्तीच्या गोष्टी. अध्याय 2. श्लोक क्रमांक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. स्वकर्म करणे एवढाच तुला अधिकार आहे. त्यापासून मिळणाऱ्या फळात लाभात कदापिही नाही. तसेच तू कर्मफळाचे प्रयोजन होऊ नको, परंतु यामुळे कर्म न करण्याची वृत्ती होऊ देऊ नको. हा कर्मयोग आहे. मानवेतर प्राण्यांमधून उत्क्रांत होताना आपला पहिला जन्म पूर्णपणे नैसर्गिक होतो. त्यावेळी आपले संचित प्रारब्ध शून्य असते. यावेळी अपेक्षा असते की मानवाने आता सृष्टिकर्त्याला ओळखावा, जाणावा, आपण त्याचा अंश आहोत हे त्याला उमजावे. हे आकलन होण्याची फक्त मानवालाच बुद्धी आहे. त्याने येथे भौतिकात उपभोग घेत रमू नये, भौतिकात मुक्काम करू नये. आपण येथे वैश्विक यात्रेकरू आहोत हे ओळखावे आणि यायोगे स्वाभाविकच आपल्या मातुलाची ओढ त्याला लागावी. आता त्याने मातुली जाण्याची तयारी करावी आणि यथाकाळी मुक्त व्हावे. सत्ययुगामध्ये हे असेच घडत होते. मानव कुटुंबात, समाजात राहत होता. देह जीवित राहण्यापुरती शेतीवाडी करत होता. अन्य वेळी तो निसर्गात रमत होता, निसर्गाशी एकरूप होत होता. त्यायोगे त्याला स्वसान्निध्य प्राप्त होत होते. यायोगे त्याला स्वात्म्याची, अंशात्म्याची चाहूल लागून येथे त्याचा योग जुळून येत होता. यामधून ध्यान समाधी साध्य होऊन त्याचा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाशी योग जुळून तो साक्षात्कारी दार्शनिक स्वस्वरूपावस्था प्राप्त होऊन मुक्त होत होता. असे काही लाख वर्षे अत्यंत नैसर्गिक वातावरण या भूतलावर होते. प्राण्यामधून मानवी देह उत्क्रांत होऊन यथाकाळी मुक्त होत होता. यामुळे मानवांची लोकसंख्या वाढण्याचा प्रश्नच नव्हता. जे काही वस्तुजगत उपलब्ध होते ते सर्वांना नुसते पर्याप्तच होते असे नाही, तर ते मुबलक होते. तेथे सुबत्ता होती. यामुळे कोठे काही तंटा, वैमनस्य, गुन्हेगारी वगैरे नव्हते. सर्वत्र कैवल्य, आनंदी आनंद होता. परंतु हळूहळू मानवाच्या जिभेवर चव रेंगाळू लागली. त्याच्या नाकात वास दरवळू लागला. कानात गुंजन सुरू झाले. देहाला स्पर्शाचे सौख्य जाणवू लागले. डोळ्यांना नाविन्याची आस लागली. आपापसात सौख्याची तुलनात्मक स्पर्धा सुरू झाली. यातून मत्सर, द्वेष, वैमनस्य सुरू झाले. कलह, भांडण, तंटा याला ऊत आला. अहंकार, महत्वाकांक्षा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि यासाठी येनकेन प्रकारे धन जमवायला सुरुवात झाली. गुन्हेगारी फोपावली. जो तो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नवनवीन उपभोग कसे घेता येतील यासाठी धडपडू लागला. दररोज उपभोगांची नवीन दालने उघडली जाऊ लागली. भौतिक उपभोगांवर अंकुश ठेवणारी, मुक्ती प्राप्त करून देणारी, तलवारीसारखी तळपणारी मानवी बुद्धी अनावश्यक, क्षुद्र, हीन, फालतू अशा देहोपभोगांसाठी वापरली जाऊ लागली. जणू तलवारीने लोणी कापले जाऊ लागले. मुक्ती असे काही मानवाच्या जीवनात असते याचीच विस्मृती झाली आणि येथे या जाणीवेमधून कर्मयोग शिकवण्याची वेळ ज्ञानियांवर आली. येथे जे काही अल्प ज्ञानी आहेत त्यांना जमेल तसा लोकांमध्ये ज्ञानाचा प्रचार करायला सुरुवात केली. आता आपण यासाठी भगवंत श्रींनी कर्मयोगाची जी युक्ती अर्जुनाला सांगितली त्याचे माऊलींनी केलेले निरूपण पाहू. यासाठी अगोदर भगवंत श्रींनी ज्ञानयोग सांगितला. कारण कर्म, कार्य, क्रिया, काम करणारा कितीही तरबेज, निपुण, कुशल, हुशार, मेहनती असला तरीही नेमके काय, कसे, कोठे, कोणते, किती, का करायचे आहे याचे ज्ञान, जाण, आकलन असल्याशिवाय कोणतेही कर्म, कार्य, क्रिया, काम जसे पाहिजे तसे, जसे अपेक्षित आहे तसे, जसे करायला पाहिजे तसे होत नाही. माऊली निरूपण करतात. म्हणूनी आईके पार्था याची परी पाहता
तुझ उचित होय आता स्वकर्म हे. माऊली अर्जुनाच्या माध्यमातून सांगतात, मानवाच्या कैवल्यानंदी जीवनासाठी कोणालाही त्याला नियतीकडून नैसर्गिकपणे प्राप्त झालेले कर्मच त्याने करावे. याचे अगदी स्वाभाविक कारण असे आहे की कोणत्याही मानवाचा देह त्याचे गतसंचित प्रारब्ध संपवण्यासाठी धारण केलेला असतो. त्या देहाची जडणघडण, शक्ती, बुद्धी, स्मृती, श्वास, धारण करण्याची क्षमता इत्यादी त्याचे गतसंचित प्रारब्ध संपवण्यासाठीच सुयोग्य असतात. यामुळे अशाने जर अन्य काम, कर्म, क्रिया, कार्य केले तर त्याचे गतसंचित संपणार नाही. उलट नको ते काम, कार्य, क्रिया, कर्म केल्यामुळे त्याचे नवीन भोग मात्र निर्माण होतात. तो अमुक्त राहतो. माऊली पुढे सांगतात, आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. माऊली सांगतात, सर्व बाजूने साधक बाधक विचार करता मानवाने त्याचे विहित कर्मच केले पाहिजे. उदाहरणार्थ, नियतीने जर आपल्याला वकील केले आहे तर आता वकिलीचा व्यवसाय करताना आपल्या मित्राच्या विरुद्ध जरी दावा लढवायचा असला तरीही आपले वकिली कौशल्य परिपूर्णपणे कसाला लावूनच आपण तो दावा लढायला पाहिजे. नियतीने प्राप्त करून दिलेले विहित कर्म केले की स्वाभाविकच ते आपले गतसंचित संपवण्यासाठी आणि नवीन संचित निर्माण न होण्यासाठी असते. कारण आपला देह संचिताला अनुसरून नियती धारण करतो. याचे कारण नियतीला प्रत्येक जीव अंतिमतः मानवी देह धारण करून पुन्हा आपल्या मातुली जावा असेच तिचे आयोजन नियोजन असते. अशा प्रकारे नियतीने प्राप्त करून दिलेले विहित कर्म करताना मानवाने कोणती पथ्ये पाळावीत म्हणजे त्याचे प्राप्त जीवन कैवल्य आनंदात व्यतीत होऊन त्याची मुक्तीची यात्रा सफळ संपूर्ण होईल, यासाठी माऊली पुढील ओवी सांगत आहेत. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सक्रियाची आचरावी हेतुविण. नियत विहित कर्मयोग यथायोग्य पार पडावा, मुक्ती प्राप्त व्हावी, यासाठी कर्मयोग करताना मानवाने कटाक्षाने कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्या याचे मार्गदर्शन माऊली येथे करत आहेत. कर्मयोगापासून आपल्याला मोबदला किती मिळतो याचा विचार मानवाने कधीही करू नये. तसे केले तर कर्माच्या दर्जावर परिणाम होतो. जेथे जास्त मोबदला मिळेल ते कर्म करावे असे सुरू होते आणि असे कर्म आपले संचित संपवण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याचप्रमाणे आपला प्राप्त कर्मयोग करताना आजूबाजूला अन्य कर्मांचे आकर्षण जबर असते. याची विविध आणि मोह निर्माण करणारी कारणे असतात. ही माया आणि तिला साथ देणारे आपले मन असते. कारण मायेला आणि मनाला उपभोग घेण्यात रस असतो. यासाठी ही दोघेही आपला पुनर्जन्म व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात. याला फसू नये, सावध राहावे. आणि म्हणून माऊली आपल्याला उपदेश करतात की कर्मयोग करताना आपल्याकडून सत्कर्मच घडेल याची नेहमी काळजी घ्यावी. नियतीने दिलेले कर्म सतच असते. कर्म करताना कसलाही हेतू बाळगू नये. आपल्याला नियतीने सहजच उपलब्ध करून दिलेले कर्म करायला आपल्याला मिळत आहे हे इतकेच कारण आपल्याला आनंदाने कर्म करायला पुरेसे आहे. अशा प्रकारे कैवल्य आनंदमय जीवनासाठी आत्तापर्यंत भगवंत श्रींनी प्रथम ज्ञानयोग आणि मग कर्मयोग आपल्याला सांगितला. पुढील ओवी पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.